नमस्कार, गौरी फॅशन डिझायनरमध्ये आपलं स्वागत आहे. तर आत्तापर्यंत आपण बाहीसाठीच्या डिझाईन बघितल्यात. आज आपण बॅक साईड गळ्यासाठीची डिझाईन बघणार आहोत. त्यासाठी सगळ्यात आधी ग्लास पेन्सिलनी या प्रकारे गळ्याचा शेप देऊन घ्यायचा. त्यानंतर आपण हा जो शेप दिलाय त्यावरती जरी थ्रेडने चेन स्टिच करून घ्यायची. चेन स्टिच करताना शक्यतो आपली जी स्टीलची सुई आहे तीच यूज करायची. या प्रकारे पूर्ण गळ्यावरती चेन स्टिच देऊन घ्यायची. आत्तापर्यंत आपण बाहीसाठीच्या भरपूर अशा डिझाईन बघितल्यात. तुम्ही जर त्या आत्तापर्यंत बघितल्या नसतील तर गौरी फॅशन डिझायनर या चॅनलवरती तुम्हाला त्या बघायला भेटतील. त्याचबरोबर आपण आता गळ्यासाठीच्या डिझाईन बघणार आहोत. त्यामुळे चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवीन ज्या काही डिझाईन येतील त्या बघायला भेटतील. सगळ्यात शेवटी एंड नॉट देऊन घ्यायची. यानंतर छोट्या साईजचे मणी घ्यायचे. या प्रकारचे घ्यायचे जे माळामध्ये येतात. ते आपल्याला वुडनच्या सुईमध्ये भरून घ्यायचे या प्रकारे. त्यानंतर आपण जिथं चेन स्टिच केली आहे त्याच्या अगदी जवळ हे मणी टाकून घ्यायचे पूर्ण राऊंडमध्ये. 2 मणी टाकल्यानंतर चेन स्टिच देऊन घ्यायची. प्रत्येक वेळेस मणी टाकताना हे 2च टाकायचे, म्हणजे आपले मणी व्यवस्थित फिट होतील. 2 पेक्षा जास्त मणी टाकले तर व्यवस्थित फिट होत नाही आणि मणी ढिल्लेच राहतात. त्यामुळे शक्यतो 2च मणी टाकायचे. या प्रकारे पूर्ण राऊंडमध्ये मणी टाकून घ्यायचे. मणी टाकून झाल्यानंतर पुन्हा शेवटी नॉट देऊन घ्यायची. प्रत्येक वेळेस आपले जिथं मणी संपतात तिथं एंड नॉट देऊन घ्यायची. या प्रकारे. त्यानंतर आपण व्हाईट कलरचे मोती जे आहेत ते वापरणार आहोत. आपण जे या प्रकारे मोती टाकून घ्यायचे. पुन्हा जिथं आपले मोती
संपतात तिथं एंड नॉट देऊन घ्यायची. म्हणजे आपले मणी व्यवस्थित फिट होतील. त्यानंतर हे जे आपण मोती टाकलेत त्याच्या शेजारी पुन्हा आपण जी सुरुवातीला गोल्डन कलरचे मणी घेतले होते तेच मणी घ्यायचे. पुन्हा गोल्डन कलरचे मणी टाकून घ्यायचे. सेम या प्रकारे मणी टाकून घ्यायचे. या प्रकारचं वर्क खूप सुंदर दिसतं. तुम्ही पण नक्की ट्राय करा. त्याचबरोबर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा. त्याचबरोबर जर कुणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून काय होईल की जे पण काही नवीन ब्लाऊजच्या डिझाईन टाकणार आहे ते तुम्हाला बघायला भेटतील. या प्रकारे मणी टाकून घ्यायचे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर वाटतंय हे वर्क. त्याबरोबर फिनिशिंगही खूप सुंदर आली आहे. या प्रकारची डिझाईन नक्की ट्राय करा. बघू शकता किती सुंदर अशी डिझाईन इथं आपली तयार झाली आहे. चला तर मग भेटूया पुढच्या अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा.